नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 12 मार्च 2026. बऱ्याच शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू आहे, गहू काढणी चालू आहे. मग राज्यात पावसाचं वातावरण येणार आहे का? तर मी मागं सांगितलं होतं ना, 20 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं पिकं काढून घ्या, कारण की शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब होणारच आहे. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 16 तारखेपर्यंत तुम्ही काय करा, तुमचा गहू असेल, हरभरा असेल, तंबाखू असेल, मका असेल, तर तुम्ही काय करा, काढा किंवा झाकून ठेवा. कारण की राज्यात 16 तारखेच्या नंतर वातावरणात बदल होणार आहे. मग 16 तारखेला कुठं बदल होणार आहे? तर राज्यात 16 तारखेला मात्र पूर्व विदर्भामध्ये वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, 16 तारखेपासून वातावरणात बदल होणार आहे. म्हणून त्या विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही काय करायचं, 16 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा हरभरा असेल, गहू असेल काढून घ्या. त्याच्यानंतर 17 तारखेला परत विदर्भ, पूर्व पश्चिम विदर्भाकडं ते वातावरण येणार आहे. आणि मराठवाड्याकडे, नांदेडकडं, हिंगोलीकडे, लातूरकडं आणि परभणी परिसरात 17पर्यंत येणार आहे. म्हणून ह्या 3 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लगेच काळजी घेण्याचं गरजेचं आहे. पण त्याच्यानंतर 18, 19, 20, 21च्या दरम्यान मात्र राज्यामध्ये काही काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे, वारं सुटणार आहे, पाऊस येणार आहे, विजेच्या कडकडाचा पाऊस येणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, 16 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे हरभरे काढून घ्या, गहू काढून घ्या. कारण की राज्यामध्ये 19, 20, 21च्या दरम्यान चांगलंच वातावरण खराब होणार आहे. म्हणून तुमच्या पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना घ्यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडं नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, अहिल्यानगर, जळगाव जिल्हा ह्या त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, 18 तारखेपर्यंत तुमचा गहू असेल, हरभरा असेल तर काढून घ्या. कारण की तुमच्याकडे 19, 20, 21च्या दरम्यान वातावरणात बदल होणार आहे. खूप ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी सोडून देईल, काही ठिकाणी वारं सुटेल, काही ठिकाणी विजा कडकडतील, पण वातावरणात बदल होणार आहे. म्हणून या उत्तर महाराष्ट्राच्या